यस, इथेच लपतो. कधीच दिसणार नाही मी. अरे पण मला तर तिकडे जायचंय. पुंड्र्या, कुख्यात गुंड्र्या, क्या गुंड पुंड्र्या, अपने आप को पुलिस के हवाले स्वाधीन कर दो. पुलिस ने तुमको एक बाजू से घेर लिया है. आता जास्त बोलत नाही, ठेवतो. खुशाली कळवणे. हा ठीक आहे ठीक आहे. चिंगेला गोड गोड पप्पा सांग रे. मी पण आता ठेवतो. चल रे भोपळ्या पुंडरक पुंडरक, बाहेर ये. पुंड्र्या, आज मी तुला नाही सोडणार. पुंड्र्या, आज तू माझ्या तावडीत सापडलायस. हँड्स अप. हा बोल आता, बोल बोल आता, बोल. माझा खेळ संपला काय? बोल. मी तुला फसवत होतो. ते पिस्तूल रिकामी आहे, त्यात गोळ्याच नाही आहेत. खरं म्हणजे आत्ता फसवला. त्यात एकच गोळी होती जी तू वाया घालवलीस. सहा गोळ्या आहेत. सहा गोळ्या आहेत. हँड्स अप. हँड्स अप. अप्पा, हात वर कर. करतो करतो. हाक. एवढं लांबपर्यंत. खूप दिवसांची इच्छा होती रे माझी की एखाद्या पोलिसाला लुटायचं. नाही पुन्हा नाही. अरे जाण्या, तुला कोण लुटेल? चल चेन काढ. काढतो काढ चेन काढ. काढतो. लवकर लवकर. पुंड्रा, हे तुला महागात पडेल, सांगून देतो. अरे बघतो मी. त्याचा हिशोब पूर्ण होईल पुंड्रा, मी सांगतोय तुला. आज हिसाब चुकता करने का दिन आ गया है. एकाच शाळेत होतो आपण, एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो, एकाच डब्यात खायचो. म्हणून हा चाप ओढला जात नाही रे. खोट्या धमक्या मला नको देऊस. तू चाप का ओढत नाहीयेस ना, त्याचं खरं कारण मला माहितीये पुंड्र्या. काय? चाप ओढला आणि मी मेलो तर पुढची 7 मिनिटं काय 1 तास किट करणार आहेस? परावलंबी गुंड कुठचा. लय शानपणा झाला तुझा. हा. चल अंगठ्या काढ आता. देतो. अंगठ्या काढ. सगळा काढ. अंगठ्या काढ. हे सगळ्या अंगठ्या काढ. ती पण अंगठी काढ. ही नाही पुंड्र्या, काढ त्या अंगठी. ही माझ्या बायकोची प्रेमाची निशाणी आहे. तुझ्या वहिनीने दिलेली अंगठी आहे. वहिनी? माझी वहिनी म्हणतोस? शाळेतल्या माझ्याच आयटमला पटवून तिच्याशी लग्न केलं. तिला माझी होती. काढ. इथं पहिले काढ. काढतो. पहिले काढ. पहिले काढ, तर बोटच ठोकून काढेन. पुंड्रा नाही निघत आहे, माझं प्रेम घट्ट आहे पुंड्रा. पुंड्रा नाही निघत. पुंड्रा प्लीज ऐक. पुंड्रा नको. पुंड्रा दुखता यार पुंड्रा. अरे पुंड्रा नको ना. पुंड्रा दुखतो हात. बलि हमेशा बकरों की दी जाती है, शेरों की नहीं. समजलं पुंड्रा?
मेरी बंदूक से निकली हुई हर गोली पहले मुझे सलाम ठोकती है, फिर मेरे निशाने को ठोकती है। ठीक है, ठीक है, तुम्हारे हाथ में अगर मौत का सामान है तो मेरे सर पर भी खुदा का नाम है, कोणत्या? पंढरीनाथ। न तलवार के वार से न गोलियों की बौछार से, ये पुंड्रिया तो सिर्फ डरता है पाठांतार से। दागिने दे, काय? दागिने दे, दागिने। हाँ, हाँ, दागिने दे। आयला यार, ग्रेट आहे सर खांड तू. कसला लवचिक आहेस यार. म्हणजे मला तुझ्यासारखं स्लॅपस्टिक कधी जमणार ना खरंच कळत नाही यार. काय सॉलिड करतो तू यार. मारायला गोळ्या नाहीयेत म्हणून टोमणे मारतोय. नाही नाही तसं नाही, म्हणजे तू माझ्यासारख्या कुख्यात गुंडाला म्हणजे तू पकडलास यार. कसं काय म्हणजे या गुंडा करी रोडचा. अरे मी तर इंटरनॅशनल गँगस्टर भोगराज आणि त्याच्या अख्ख्या गँगला एकट्याने पकडलं होतं. माहिती आहे मला, माहिती आहे मला. हा? पकडलं पण ते म्हणजे कसं काय तुम्ही पकडलं यार खांडऱ्या यार. विसरलास माझ्या यशोगाथेचा पोवाडा? भोगराज आणि त्याच्या साथीदारांनी मला एकट्याला चारही बाजूनी घेरला होता. चौघांच्याही हातात रायफली होत्या. मी विचार करत होतो काय करायचं. चौघांच्याही हातात रायफली आहेत. मी डोक्यात प्लान केला. खाली वाकायचं, समोरच्याला ठोसा द्यायचा, मागच्याला बॅटिंग द्यायची. हे दोघं आपापसात गोळ्या मारून मरतील. हा प्लान माझ्या डोक्यात तयार होता. तेवढ्यात भोगराज ओरडला, खांडऱ्या. मी घाबरला, बंदूक माझी खाली टाकली आणि तीच बंदूक मी उचलली. चल चल पहिल्यापासून सगळं काढ. पहिल्यापासून काढू. पहिल्यापासून काढ. चल पहिल्यापासून काढायचं झालं तर आधी नम्रता होती, मग ओंकार होता. आता तू आला, तुलाही काढ. मला काढायची तर तू जुर्रतच करू नकोस. गोळी अशी जुर्रत मारेन ना. मला माहितीये तुला या शोची खूप जुर्रत आहे. दागडे दे, दागडे दे. चल. खरंच पुन्हा तू लय नीच आहेस. हा? खरंच लय नीच आहेस. जो तो तुझा फंटर आहे ना, फंटर, कोण? तो करीम बरोबर बोलत होता. अरे माझ्या करीमचं सोड रे. तुमचा तो हवालदार आहे ना समीर चौगुले, हा त्याच काय? तो पण बरोबर बोलला होता. आणि एक काम करा, त्याचा आडनाव चौगुले आहे ना, तर ते बदला आणि चुगले करा. का? सगळ्यांच्या चुगल्या करत असतो तो. कळलं ना? एक मिनिट, आमच्या हवालदार चौगलेचा आणि तुझा काय संबंध? आमचे काही गुंड कसे तुमचे टिपर असतात, तसा तो तुमचा समीर चौगुले आहे ना, तो आमचा पीटर आहे. तो आमचा टिपर आहे. नाही पुंडरा, हे खोटं आहे बोल. पुंडरा, हे खोटं आहे बोल. समीर चौगले आमच्या डिपार्टमेंटचा खूप इमानदार ऑफिसर आहे. पुंडरा बोल, हे नाही, खोटं हे आहे. खोटं नाहीये. माझ्याकडे एव्हिडन्स आहे. तुझ्याकडे एवी डान्स असेल तर माझ्याकडे लुंगी डान्स ए! आहे. प्रूफ आहे माझ्याकडे, प्रूफ, पुरावा. हा, व्हिडिओ क्लिप. 1 मिनिट. समीर चौगले. यस, हे बघ. पुंडरा, ही कुठली तरी वेगळी व्हिडिओ क्लिप लागली आहे पुंडरा. हे बघ. समीर चौगले भिंतीवर चढतोय, सारी रस्त्यावर चालतोय. पण पुंडरा, नीट दिसत नाहीये, अंधार आहे. फक्त समीरचं टकलं चमकते, बाकी अंधार आहे. एक काम कर, ब्राईटनेस वाढव. ब्राईटनेस वाढव. वाढवतो. ए! माझा ब्राईटनेस नाही, मोबाईलचा ब्राईटनेस वाढव. वाढव. अरे इकडे नाही, इकडे ऑप्शन आहे. मला नाही, इकडे ऑप्शन आहे. तू बंदूक लांब ठेव. मी बरं, तुला कळत नाही साधं इकडे ऑप्शन आहे. वाढवतो ना. अरे तिकडे कुठे आलाय रे. एक तुला ना साधं एक गोष्ट.
क्लिप तर बघ ना. बघितलीस पोलिसांची चालाकी. आता एवढ्या गोळ्या घालेन एवढं लोखंड जमा होईल की आयुष्यभर रक्तात आयनची कमी भासणार नाही तुला. दागिने दे. नाही पण खांड्या, तूच एक नंबरचा नीच आहेस. हा काय रे, मागच्या महिन्यात जे कला तो जा गेला. परावलंबी हप्ते भरू लेखक. हा कळलं ना, म्हणून आदनमधनं स्क्रिप्टच्या बाहेरची वाक्य पण बोलायची असतात. चल दागिने दे. देतो. दागिने दे. चाल देतो. दागिने दे. दे दागिने. दागिने दे. साला साधा बॉल पकडता येत नाही तुला, दागिने पकडतोयस तुझ्यामुळे नेहमी आम्ही व्हॉलीबॉलची मॅच हरायचो, फक्त तुझ्यामुळे. हो माहिती आहे, कारण तू आपल्या शाळेच्या व्हॉलीबॉल टीमचा बेस्ट प्लेअर होतास. होतो मी. काय साला बॉल मारायचास यार. होतो मी. खांद्या बॉलाला कुठे रे? बेटा बॉल पास कर. बस झाला हा खेळ. यात ह्या बिचारीचे हाल होत आहेत. नंतर एडिट रूम मध्ये कापणाऱ्याचे पण हाल होतात. मरणाला तयार हो पुंडऱ्या. बोल तुझी शेवटची इच्छा काय. मला तुमचा तो हवालदार आहे ना समीर चौगुले, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायचा आहे. माझी सुद्धा लहानपणापासूनची हीच इच्छा आहे. ठीक आहे, आता तू मरतोस, जा फिरव. शेवटची इच्छा म्हणून जा फिरव. बास डोकं संपलंय. डोकं संपेल तेव्हा संपेल. स्किट कधी संपणार रे तुमचं. क्लायमॅक्स आहे. 2 डायलॉगनी संपणार. टेन्शन नको घेऊ. टेन्शन नको. दोन डायलॉगनी. थँक्यू खांडरा, थँक्यू. आता माझी शेवटची इच्छा. लाडात आलास काय. चल मरणाला तयार हो. 1 मार 2. गाडीदा, या स्किटच्या प्रॉपर्टीसाठी 2 बंदुकी ठेवल्या होत्या, तुम्ही एकच घेऊन आलात. हे घ्या, नंतर सर मला बोलतात. अरे 2 बंदूक आल्या. आता स्किट काय पहिल्यापासून परत करायचं. येणारस का. एक बंदूक आहे ह्या लाईनीवर स्किट सुचलेलं. नको तरी प्रॉपर्टी आणून देतात, पाहिजे तेवढं लावत नाही यांच्या. पण आता काय. स्किट संपवूया. ठीक आहे, मरायला तयार हो. मरायच्या आधी देवाचं नाव घे तुझ्या. मी देवाचं नाव कशाला घेऊ. मी माझं स्वतःचं नाव घेईन. पंढरीनाथ. हे प्राजक्ता मेली. अरे तिकडे अरुण मेला. आई शपथ, कसला नेम आहे यार आपला काँग्रेस. क्या बात है, क्या बात है. सुपर्ब. हास्य रसिकांना विचारा त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स. तुम्ही हलकट आहात. तुम्ही 1 नंबरचे हलकट आहात हे तुम्ही आल्यापासून सिद्ध केलं. म्हणजे खांडेकर त्या दगडामागे लपला होता. तू काय नाही केलं यार तुम्ही. म्हणजे पूर्ण अख्खा ऍक्ट तुम्ही सतत ती बंदूक इकडे तिकडे खेळवत आम्हाला पण इतकं खेळवून ठेवलं ना. खरंच आई एम क्वाइट सिरियस. आज की पार्टी मेरी तरफ. ये बात. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सई. भाई होतो ऐसा. वा भावा, काय लिहिलं होतंस. चक्कीत जाळ उठला. अमेझिंग. किती दिवसांनी ऐकलं. वा. वी ऑल लव्ह यू यार. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा.
आता आपल्या मुलाला आणि सुनेला घेऊन कॉमेडीचा ॲडव्हेंचर पार पाडायला येत आहे एक वयस्कर सुपर हिरो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया खानदेशी विनोदाचा तडका श्याम राजपूत, रसिका वेंगुर्लेकर आणि वयस्कर सुपर हिरोच्या खास भूमिकेत हलकी बॉय रोहित चव्हाण यांचं. अयो कुठं गेलं कुणी उडायला देतं का? उडायला अर्ध आयुष्य हवेत घालवलेल्या या तुफानाला कुणी उडाय देतं का? उडायला हे तुफान हवे वाचून पॅन्टवरच्या चड्डी वाचून घरातल्यांच्या माये वाचून लेखकानं लिहिलेलं स्क्रिप्ट रातभर वाचून घरातल्या घरात आता हिंडत आहे. कुणीतरी उडायला देईल अशी जागा ढुंडत आहे. कुणी उडायला देत का? उडायला होय 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 उडायला देत का? उडायला देत का? खरं सांगतो बाबांनो, हे तुफान आता लई थकलंय. सुरुवातीलाच एवढं डायलॉग बोलून बोलून आतल्या आत अर्धा अधिक तुटलंय. या उडणाऱ्याला हवेतले ड्रोनच आधी लई नाडायला लागलेत. जिकडं बघेल तिकडं ड्रोनच ड्रोन, इकडं ड्रोन तिकडं ड्रोन, ड्रोन ड्रोन ड्रंड रंग रंड रंग ट्रट. नाही त्याच्या आईला हलगी पण वाजत नाही. माझ्या हलगीची आता डिमडी झाली. पहिली हलगी रंदळंग टटळंग रणकी टकळंग अशी वाजायची. आता टपुडुक टपुडुक एवढेच वाजते. कोणी उडायला देतं का? उडायला या तुफानाला काय नको ना, ती गिफ्ट नको ना, मान नको ना, पदवी नको, पॅन्टवरची चड्डी नको. पहिलं माझी चड्डी कुठं आहे? ए माझी चड्डी कुठं आहे ग? ए रसे मामाजी काय झालं? काय ओरडायला काय झालं? माझी चड्डी कुठं आहे ते आधी सांग मला. हा ही घ्या तुमची चड्डी. आता कापड धुवायला पण घ्यायची नाही का? नाही माझी चड्डी धुण्याची कुणी. बरं ठीक आहे, नाही धुवायची तर नाही धुवत. हा. तुम्ही माझं काम करा, तिकडे त्या मंगलशेठच्या दुकानावर जा आणि मोहरी घेऊन या, डाळ फोडणीला घालायची. हा? आणि आपल्या चिंट्यासाठी 2 रुपयाच्या पुंगळ्या बी आणा. झालं? अगं तुला लाज बीज वाटते का? काय काय झालं? असले काम सुपरमॅनला सांगते मोहरीला आणून हे आण. हा मग झालं काय? मला असली काम सांगायची नाही, सांगून ठेवतो तुला. हा मी आपलं इथनं उडूनच जातोय काम ऐकण्यापेक्षा. म्हणजे ऐका तुम्ही झालं का समाधान? हा साधही बादली पार करता येईना तुम्हाला आणि चालले उडायला. प्रॉब्लेम माझा नाही त्या बादलीचा आहे. होय का? काय खाल्ली त्याच्यामुळं घोटाळा झाला. काम जरा म्हणजे ऐका म्हणजे काय चाललंय तुमचं? सांगितलं तेवढं ऐका ना. जा तिकडे दुकानावर गपचूप आणि सामान घेऊन या. आणि चालत जा, उडत जायचं नाही. आणि अजून एक, तिकडं जाताना त्या कोंबड्यांबरोबर उडायची शर्यत लावत बसू नका. काय शर्यत लावत बसू नका? नाही, तो शेजारचा उलट्या पिसाचा कोंबडा आहे, तो मला देवचत असतो. काय मला खुन्नच देतो ती.
माझ्यापेक्षा उंच उडतय पुढे जाऊन मला तिथनं दिवसतोय तो कोंबडा. मामाजी गेलं का काय? हाय अजून मला दिवसतोय मला. मी म्हातारपणी लागलंय म्हणून मला दिवसतोय. तरुणपणी त्यानं दिवसायला पाहिजे होतं. अरे असं उडत उडत वरच्यावर गरुडाला चापट्या दिलेला माणूस आहे मी. मला दिवसतोय की. वा वा छान. म्हातारे टेकले मरायला आणि निघाले गरुडाला चापट्या मारायला. निघा आता लवकर आणि सांगितलेलं लक्षात ठेवा मामांजी. चालत जायचं, उडत जायचं नाही. उडत गेलात तर गाठ माझ्याशी सांगून ठेवती. अगं किती खेकाशील या म्हाताऱ्यावर. मारून टाक एकदाच मला. गप्प बसा. तुला आता दाखवतो माझ्या खेकासतेस ना. तुला हिसका दाखवतो. दुपारण्यांचा हिसका काय करणार आहे तुम्ही? दाखवा आता. हे काय? तुला धावतो आता बघ. दाव ना दाव. श्याम्या, अरे श्याम्या वाचव मला. अरे ही बाई तुझी बायको मारून टाकील. झुपाप्पा काय झालं सांगा बरं मला. अरे मला ओरडत्या, माझ्या अंगावर ओरडत्या, खेकासत्या मला. कशाला केक असते का त्यांच्या अंगावर. मी कुठं खेक घातली? मग मी फक्त सांगितलं की दुकान जा, मोहरी आणा, डाळ पोटीला घालायची. त्यात तो चिंग्या रडत बसलाय. मला पुंगळ्या पाहिजे, पुंगळ्या पाहिजे. मग ही घरातली कामं सोडून मी एकटीनं जाऊ का तिकडं? इतकंसं काम सांगितलं मामांजी ना, तर कुठं बिघडलं? अगं तुला काही लाज आहे का? त्यांना मोहरी आणायला सांगते. पुंगळ्या पण नाही सांगते. कोंबडी आणायला सांगते तू. हा खवळ खवळ चांगला खवळ. आता कसं होतंय? काय काय म्हणला? तुम्ही पण जरा समजून घ्या बुवा. म्हणजे या वयात चालणं बरं असतं तब्येतीसाठी. मोहरी, पुंगड्या आणि माझ्यासाठी चुन्याची टूप बी घेऊन या. तुम्हाला लाजा तरी वाटते त्या कला का मला असली कामं सांगताय? दुपारम्यान आहे का कोण आहे का मी? कसं दिसेल ती माणसं हसतेली र. तोंडावर उभं राहून हसतेली माझ्या. मग काय लोक पवाडे गाणारे तुमचे? अख्खं जग हसतंय तुमच्यावर. मामांची उडताना उडता बरोबर, पण परत आणायची जेव्हा येळ येते तेव्हा अख्खं गावभर शोधत बसावं लागतं. नग सुनबाई, अगर रशे नग असं मला बोलूस तू. झुपाप्पा बरोबर बोलून राहिली बरं का ती. बरोबर बोलून राहिली. मागे तुम्ही त्या गंगाधरच्या लग्नाला गेले होते. अरे पत्रिका होती म्हणून गेलेलो. मला काय हाऊस आले का दुसऱ्याचे लग्न अटेंड करायचे? नाही. जा तुम्ही लग्नाला जा, पण वरातीला चालत जा ना. तुम्ही उडत जाता ना हो. आणि का हो तुम्ही पंक्तीत जेवण करता? आता आयर केलाय म्हणल्यावर जेवाय नको का? फुकटचा पैसा वाया घालवायचं का? हो जेवा ना जेवा, पण हात धुवायला चालत जा ना. उडत कशाला जाता हो तुम्ही? बरं उडत गेले ते गेले, त्या बासुंदीच्या मोठ्या भांड्यात छटकन पडले ते. लोकांना वाटलं एवढी मोठी चारोडी कुठून पडली बाबा बासुंदी. नका नका ना शायनिंग मारत जाऊ तुम्ही. असं नका करू. अरे काय श्याम्या, आता तुला ही माझी सगळी शायनिंग वाटते वय. तुझं लहानपण जरा आठवलं का? आठव. अरे तू बारका होतास त्यावेळेला असं खांद्यावर घेऊन उडत उडत तुला सगळी जत्रा फिरवून दाखवायचं. तर बघ ते पाळणार, तर बघ ती खेळणार जोडणार. आणि आता तुला शायनिंग वाटायला लागले. पाळण्यात बसू म्हणलं तर मी असं खांद्यावरून चालू पाळण्यात तुला वरच्या पाळण्यात बसवायचं. विसरलास? मामाच्या गावाला जायचं झालं तर असं तुझी आई जायची रिक्षानं, पण मी तुला असं खांद्यावर घेऊन उडत उडत तुझ्या आईच्या आधी मामाच्या गावात पोचवायचो का नाही? मला अजून ती जत्रेतलं पोगणं आठवते ती. काय वाजवतो मी, मला अजून वाजवा येते ती. मामांजी झोपाप्पा आता पोगणं वाजवू नका हो. तुमचा आता तसाच आवाज पोगण्यासारखा येऊन राहिला. आता नका. अरे पण श्याम्या, लका माझ्यातला एक पण गुण र तू घेतला नाहीस लका. अरे ना माझा रंग घेतलास, ना माझं रूप घेतलंस, ना माझी बॉडी घेतली. एवढंच नाही, माझी भाषा पण र तू घेतली.
तिकडं उडत उडत तिकडं धुळ्यात जाऊन पडलं 3-4 महिन्यानं घरी आला तेव्हापासून आजपर्यंत हीच भाषा बोलतोय काय करणार कायच घेतलं नाही जो पप्पा नाही जमलो मला ते पण आता तुम्हाला उडणं जमतं का नाही ना जमत उडणं ही काय गरज आहे का माणसाची नाही ना आता तुम्ही गरजेपुरता जगा आणि आम्हाला बी जगू द्या बुवा. नाही तर काय नाही मला इथं राहायचंच नाही हा हा नाही 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 अरे मी अजून काय काय करू शकतो तुम्हाला माहित नाही आहेच का अजून? मी लय माझ्या अंगात अजून पॉवर आहे मी लय पराक्रम करू शकतो अजून होय साधी स्वतःला चड्डी घालता येत नाही त्यासाठी पण मुलाची गरज लागते तुम्हाला तुला धावतोच आता कोण म्हणलं स्वतःची स्वतःला चड्डी? सांभाळून ना हो. सांभाळा स्वतःला जो पप्पा मी घालून देतो ना चड्डी मी घालून देतो. अरे काय गरज नाही मला कोणी चड्डी घालून द्यायची माझा मी खंबीर आहे चड्डी घालायला खंबीर आहे. हा घाला 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 तू काय बघतीयस तिकडे तोंड कर घाला 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 नीट 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 हा हा जमेल 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 हो जमेल जमेल अरे देवा. आयो आई गो थांबा 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 ना हो. कशाला तुम्ही तिच्याशी डोकं लावता हो तुम्ही हा? थांबा जरा थांबा हो हा झालं का थांबा 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 होऊ दे लवकर जरा तू कशाला लाजतीयस ग चड्डीच्या खाली लेंगा आहे माझा लागली लाजायला लागली मामांजी आता ही चड्डी घातली ना तर राहू दे पण या अशा अवस्थेत घराच्या बाहेर गेलात ना तर गाठ माझीशी सांगून ठेवती आता माझी चड्डी पण खटकाय लागली का तुला का मन बाहेर जायचं नाही मी ह्या कपड्यात अगं ह्या कपड्यात मी अख्खं जग फिरलेला माणूस आहे हा असं अमेरिकेवरनं उडायचो का नाही त्यावेळेला अमेरिकेतल्या पुरी मला हाय असं म्हणायचं द्या पुरी मरायच्या माझ्यावर हा आणि मला सांगायला लागली या चड्डी हीच माझी खरी ओळख आहे कसली ओळख चड्डीची ओळख मला आता ह्या घरात 1 मिनिट सुद्धा राहायचं ऐका, ऐका नाही. माझ्या. मी आता निघून जातो असं नका इथनं. मी निघून जातो इथनं. मामांजी चला 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 इकडे या मागं, वर या, मागं वर वळा. या. नाही नाही माझा मी खंबीर आहे वर जायला आव माम मी उडत वर जाणार आहे ऐका ना, मामांजी, या इकडं. थांबा ना हो. सांभाळू सांगितलं नको तिकडे शानपणा करताय चला तिकडे हळू पळवाची अरे तिकडे कुठे नेते ग असं नका करू तुमच्या पाया पडतो हा असं नका करू ना तुम्ही अरे तरुणपणी सगळं ठीक होतं हे उडणं बिडणं म्हातारपणी कसले थेर हो आणि आता आपल्या अवयवांवर आपलाच विश्वास राहिलेला नाही ना मग कशाला उडायचं नाही तर काय बरं वर गेल्यावर तुमच्या काही कंट्रोल राहत नाही गड्या तो कावडावरून शिटतो तो ठीक आहे पण तुम्ही तसलं नाही हा. मग? आजपर्यंत तसलं मी काय केलं नाही हा मी नॅपी घातलेला असतो हा वास कसला येतील काहीतरी जळलंय बहुतेक तिकडं माझी तव्यावरची भाकर जळली तुमच्यामुळं तुम्हाला सांगितलं पटकन जाऊन मोहरी घेऊन या आता इकडे गोंधळ घालत बसलात तुम्ही ना काय कामाचं नाही झुपरमॅन नुसते तुम्ही पण तसे आणि तुमचा मुलगा पण तसा कुठे इथं पडले ना या संसारात झुपरमॅनचं घर आहे म्हणून अरे झुपरमॅनचं काय म्हणली बघ तुमच्यामुळे बोलली ती तव्यावर विटकर घासल्यासारखा एक तर आवाज आहे तिच्या ती मोहरी घेऊन या पोंगड्या घेऊन या आणि माझी चुन्याची टुब्बी घेऊन या करुणा करा उपकार करा माझ्यावर कुठून हा झुपा पप्पा म्हणून माझ्या नशिबी आला काय माहिती ती बी ऐकत नाही हा बी एक ऐकत नाही मीच जातो मरतो कुठेतरी आता बघितलं ह्या झुपरमॅनवर काय येळ आली बघ आता येऊ झुपरमॅन पुंगळ्या मोहऱ्या त्या चुन्याच्या टुबा आणायला लागते त्याला नाही पण एक गोष्ट कळाली आहे जिंदगीत माणूस कोण पण असू दे कोण पण भले तिकडं नेता असू दे मंत्री असू दे डॉन असू दे डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे माणूस कोण पण असू दे पण म्हातारं झालं का नाही की त्याला फक्त आणि फक्त आपल्या पोरांच्या जीवावरच उडायला लागतं
टू बी और नॉट टू बी, दॅट इज द टू बी चुन्याची टुबी आणायचा आहे जाऊ द्यायची आईला, आपलं चालतच गेल्याला बरं. ए वाजव रे बाबा. क्या वा बात आहे. वा 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 वा. काय सुंदर कॉन्सेप्ट होती आणि किती छान परफॉर्म केलं तुम्ही. खूप सुंदर, खूप सुंदर. जाणून घेऊया हास्य रसिकांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई मी येऊ का तिकडे? प्लीज. तुमच्या तिघांकडे बघून मला असं वाटतं की आय एनव्ही यू. म्हणजे मला इकडे बसूनच सारखं वाटत होतं की मी पण तिथे असायला पाहिजे होतो, तुमच्याबरोबर तिथे काहीतरी करायला पाहिजे होतं. इतकं मला आतून असं होत होतं. आम्ही खूप हसलो, तू आमच्या डोळ्यात पाणीही आणलंस आणि मला पण तिथे यायचं होतं, पण सई आधी आली, मला परत यायचं, मला यायचं आहे तिथे. प्लीज. दोन्ही हास्यरसिक मंचावर तुम्हाला भेटायला आले, याहून मोठी कौतुकाची पावती आणखी काय असते. थँक्यू सो मच. असेच परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फिल्टर पड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांचं. त्याला बंद कर म्हटलं रे मी, सिंगम नाही म्हटलं, बंद कर. नमस्कार. नमस्कार. एकानंतर एक स्किट पाडत, फालतू पंचेसला आपल्या केसांमध्ये लपवत, फिल्टर पाड्याचा आधार घेत घेत आज नशिबाने ते होण्याची संधी मला दिली आहे जे होण्यासाठी माझा जन्म झालाय. स्ट्रगलर मोरे. यस, I am हवालदार स्ट्रगलर मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. आज मी एक लीडर, निर्भीड वाघाची छाती असलेला हवालदार आहे. आमच्या डोळ्यामध्ये आग असते, आग. अरे भीती हा शब्द आम्हाला तर माहीतच नसतो. बाबूजी हॅलो 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 पोलीस, ऐका ना, आमच्या पोलीस स्टेशन मध्ये आहे ना एक पानगेंडा साडी नेसून आलाय. हबलादार. हबलादार बघा, हबलादार म्हणताय. अरे मी बाई आहे, पानगेंडा नाही आहे. खरंच बाई आहे? बाई देखो मादक बाई आहे, सुंदर मुखडा वाली बाई आहे. अरे बादक बाई नाही, मोदक बाई वाटते. आओ ना.
ए, काय नाही काय नाही, मी आपलं सहज चेक करत होतो. आम्हाला काय भीती भीती असं काय वाटतच नाही. जरा बोला काय झालंय ते. माझा छल्ला हरपला आहे. तुमचा छल्ला हरवला आहे? हा. किती वर्षांचा होता? 45 वर्षांचा होता. एक मिनिट मला नीट सांगा. थोडा पिबला पडला होता. पिबला पडला होता? बरं मला नीट सांगा, नाव सांगा त्याचं. हा, छल्ला म्हणजे तुमचा मुलगा. छल्ला माझा मुलगा नाही आहे. मग दागिना छल्ला इकडे लावायचा छल्ला. अच्छा. हा तो कमरेला लावायचा छल्ला? छल्ला. अरे बावटाचा बाजार, मग आधी सांगायचं ना. किती आधी सांगू साहेब? काय? हरबायच्या आधी सांगू का साहेब? नाही 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 साहेब हा. छल्ला नाही सापडला तर मिश्राजी मला खूप ओरडणार आहे. एक मिनिट मिश्राजी म्हणजे कोण? माझा नवरा. अच्छा. साहेब मला माझा छल्ला द्या ना साहेब. एक मिनिट तुम्ही रडू नका. एक मिनिट आपण काहीतरी करूया. बरं मला तुम्ही सुरुवातीपासून सांगा. हा. शेवटी छल्ला तुम्ही कुठे बघितला होता? साहेब हा. साहेब काल रात्री काल रात्री? हा. मिश्राजीने मला असा छल्ला दिला. वा. सांगितलं खानदानी छल्ला आहे, जपून ठेव. वा. तुझ्यावर खूप चांगला दिसतो आहे. अच्छा, म्हणजे आधी मिश्राजीने तुला छल्ला दिला, हा. नंतर जपून ठेवायचा सल्ला दिला. सल्ला काय सीन आहे. चला मला काय वाटतं. ओके ओके ओके. हम दोनों है मिलके करे. हा, काय करू करू करा मिळके करूया. हा. तर त्याने मला असा छल्ला दिला. अच्छा. मग गुदगुल्या गेल्या? मी अशी जोरात लाजले आहे आणि झोपून गेले आहे साहेब. सकाळी उठलं तेव्हा छल्ला नव्हता माझ्या कमरेला साहेब. ओके, तू सकाळी उठली तेव्हा छल्ला नव्हता. मग सकाळी तू काय केलंस? सकाळी उठले तेव्हा बघा मी मिश्राजींना बदामाचं दूध दिलं, पण दिराला नाही दिला. त्याला सकाळी सकाळी चहा लागतो आहे, नाही तर प्रेशरच येत नाही साहेब. ए त्याला प्रेशर येतं की नाही ते हे बघायला मी इथे नाही आलोय. त्याला चहा दे ना तर कॉफी दे, माझा काही संबंध नाहीये. अरे साहेब. ए, हात कुठे आहेत? ए, हात कुठे गेले? ए, हात. अरे आले. बहुत ही करते हो साहेब आप. काय अरे साहेब? काय खतरनाक आहे तू. बरं एक मिनिट, हा तू काय सांगितलं तिकडून सांग मला परत. माझ्या दिराला चहा लागतो आहे, सासऱ्याला कॉफी लागते आहे, सगळं वेगवेगळं बनवावं लागते आहे. त्याला चहा दे ना तर कॉफी दे, जमलं तर फिनेल दे. हे साहेब. दिनचर्या नको सांगू मला. का हुआ? शेवटचा छल्ला कुठे बघितला ते सांग. माझे पेशन्स संपता येता. आई शपथ सांगतोय मी. ए हपलादार. हबलादार नाही रे, कुतुब मिनार. हवालदार. ओही साहेब. साहेब हा. तुम्ही डॉक्टर सुद्धा आहे. डॉक्टर? काय संबंध डॉक्टरचा याचा? तुमचे पेशंट संपतात आहे, तुम्ही जाबा साहेब. चला या, हा. तुम्हाला मी वरीला सोडतो. ए साहेब. अरे पेशंट नाही ग, पेशन्स. मी हल्ली इंग्लिश बोलतो. साहेब तुम्ही इंग्लिश सुद्धा बोलतात आहे. आता अख्खा मीरा गाव तुमचा सत्कार करणार आहे. अरे. प्रमुख पाहुणा म्हणून पुष्कर छत्री साहेबांना बोलवला आहे. अरे ताडपत्री. हा? त्यांचं आडनाव छत्री नाहीये, तो का है? त्यांचं आडनाव आहे. हाँ बोल के दिखा अभी. अभी उनका आडनाव बोल के दिखा. हाँ, आवत है? शेवटचा छल्ला कुठे बघितला ते सांग मला. शेवटचा. हा साहेब मी माझ्या नवऱ्याला असे दुकानात जेवणाचा डबा घेऊन गेले होते तू तेव्हा. डबा घेऊन गेली तेव्हा छल्ला होता की हा, नाही? साहेब. येस. पुढे काय झालं मग नीट सांग. साहेब मी पुढे असं चालत होते तर माझा पाय धडपडला साहेब. करेक्ट. तुझा पाय धडपडला. हा. तू धडपडली तेव्हा छल्ला पडला. नाही साहेब. मग तेव्हा रमेश पडला. आता हा रमेश कोण? मिश्राजीने नवीन दागिना दिला काय? नाही मग साहेब शंभूनाथचा छोटा छोकरा आहे. अच्छा. मी असे चालत होते तर माझा पदर त्याला धडकला, तो सायकलवर जाऊन पडला साहेब. त्याचे तुकडे मिळाले? म्हणजे तो जाबा आता मी नाही सांगणार आहे. ऐका ना हो, सांगा ना. जाबा आता नाही सांगणार आहे. छल्ला लिहून घ्यायचं सांगा ना. नाही सॉरी बोला पहिले. नाही नाही मी सॉरी नाही बोलणार. मग मला केक द्या साहेब. तिला केक जाम आवडतो. केक खूप खाते ती. हा. त्याचा केक आणला ना तिच्या हाताच्या क्रेनने तुकडा उचलते. हॅपी बर्थडे. खुश झाला का तू? आता मला सांग पुढे काय झालं ते. पुढे साहेब मी दुकानात गेले. हा. त्यांना लौकीची सब्जी खूप आवडते. अरे तू लौकीची सब्जी दे ना तर शेपूची दे, मला काय करायचं? पण साहेब शेपूची सब्जी तर माझ्या दिलाला आवडते आहे ना. अरे. मला कोबीची सब्जी खूप आवडते आहे. अरे कोणाला काय आवडतं हे महत्वाचं नाहीये. तो शेवटचा छल्ला तुला कुठे दिसला आणि कुठे दिसलाच नाही, तो क्रुशल पॉइंट मला सांग. मी जेव्हा दुकानातून बाहेर पडले ना हा, साहेब हा. तेव्हा मी रिक्षामध्ये बसली साहेब. आणि मग रिक्षा बंद पडली. बरोबर आहे. तू रिक्षात बसली, रिक्षा बंद पडली असेल, हा. मग तू उतरली असशील, हा. मग दुसरी रिक्षा थांबवली असेल,
मग हा रिक्षावाला त्या रिक्षावाला बोलला असेल हे नको जाऊ सुरू नाही होत बरोबर मग तो रिक्षावाला निघून गेला असेल हा. मग तू इकडे बसायला गेली हा पण निघून गेला असेल साहेब तुम्हाला कसे कळले हे मलाच नाही अख्ख्या सृष्टीला कळले तू कधीच नाही सांगू शकत की मी रिक्षाने आले तू एवढंच सांगू शकते की मी रिक्षात बसले संपलं साहेब मग मी चालत आले तू चालत आलीस ना तेव्हा छल्ला पडला नाही साहेब तेव्हा पण छल्ला होता अरे पडला ना यार पडला असेल ना तेव्हा नाही आता नाही पडला ना अरे यार एक काम कर तू एकटीच किट कर मी चाललो नाही साहेब काय छल्ला माझ्याकडेच आहे तुझ्याकडे हं, छल्ला आहे हा ए तुझ्याकडे होता ना छल्ला मग तू मला का छल्ला मी तुमच्याकडे येत होते हा. तर मला असा गरीब माणूस दिसला हा. मी त्याला सांगितलं बाबूजी तुम्ही छल्ला पाहिला हा. का तर बोलला ए बाई हा. तुझ्या कमरेच्या आणि पोटाच्या घडीमध्ये अडकला आहे छल्ला असं त्याने सांगितलं हा मग मी त्याला सगळी स्टोरी सांगितली अच्छा. तर बोला मस्त आहे स्टोरी आता आतमध्ये जा आणि गौरव मोरे नावाचा एक माणूस असेल त्याला सगळी स्टोरी सांग मी सांगितलं बाबूजी मला तर छल्ला सापडला आहे मी कशाला जाऊ नाही तर बोलला नाही छल्ला तर मिळाला आहे पण हरवला तर होता जावं तर लागेच आणि गौरव मोरेला जाऊन सांग आणि निघून गेला साहेब मी मागे वळून पाहिला तर तो असा असा काहीतरी करत होता साहेब पंपर पंच आलाच पाहिजे कोण होता तो ओळखा पाहू प्रसाद खांडेकर बरोबर ओळखला आहे साहेब निघ हा? छल्ला तर बघा साहेब छल्ला बघा ना, साहेब.